महोदय, या ठिकाणी आपण जो आपला अभिप्राय दिला त्याबद्दल आम्ही आपल्याला आमच्या हृदयात ठेवू. याच्यानंतर आमचे दुसरे मित्र विजय पाटील हे शोर सारंग या पदावर निवृत्त होत आहे. रातों में दीप जलते हैं, रातों में दीप जलते हैं, बागों में फूल खिलते हैं. दुआ है भगवान से आप खुश रहो, हम आपको याद करते रहेंगे, याद करते रहेंगे. याच्यानंतर आपल्याला संबोधित विजय पाटील. हॅलो, नमस्कार. मी कधी भाषण केलं नाही, ते फर्स्ट टाइम आता करतोय. कारण शेट्टे साहेब, त्याच्यानंतर आपले राणे साहेब, पेवेकर साहेब, अब्राज साहेब, मोजम कागदी यांची आणि माझी जन्मतारीख एकच आहे आणि एकत्रच लागलो. त्याच्यानंतर आता रिटायरमेंटचा दिवस पण एकच आहे. त्याच्यानंतर आणि दुसरी गोष्ट की माझ्यापासून हे 20 किलोमीटर जास्त आहे. मी रेवदंड्याला राहतो आणि ते उसरोलला राहतो. महत्वाचं म्हणजे काय, माझे सहकारी आणि माझे मित्र कोळी साहेब यांना धन्यवाद देतो मी. कारण मी इथे आल्यापासून काही गोष्ट असेल तर मी त्यांना सांगितल्याशिवाय करायचो नाही आणि त्यांनी एवढं सहकार्य केलं, म्हणजे पहिल्यापासून करतात. आणि आजही आणि माझे जे सहकारी आहेत ते पण सगळे म्हणजे मित्रच आहेत. त्यांनी मला खूप सांभाळून घेतलंय. मध्यंतरी थोडा मला प्रॉब्लेम होता म्हणजे ब्लडचा. त्याच्यानंतर त्यांनी आराम करायला सांगितलं, म्हणजे आराम दिला मला. असं जे काय कामाविमात असेल तर तुम्ही आराम करा, पण ड्युटीवर या आणि राहायचे फक्त. हा, त्याच्यानंतर बाकीचे माझे जे नातेवाईक आहे, मोठा भाऊ आहे, छोटा भाऊ आणि माझे चुलत भाऊ ते मास्टर आहेत, ते रिटायर झाले. आज 76 वर्ष होऊन पण ते कोणाचा सत्कार असेल प्रोटीला मध्ये तरी येतात आणि त्यांची ओळख तुम्हाला सांगायला नको कोणाला. ती सगळ्या ऑफिस पासून सगळे त्याला ओळखतात आणि ते काम करतात. अजूनही ते गावी जातात आणि एसटीने जातात, एसटीने येतात. आणि माझे मित्र वगैरे जे आलेले आहेत, आपले राजेंद्र नाकवा वगैरे, आणि ते एक पोलीस ऑफिसर, सिनियर पोलीस ऑफिसर आपले अजय क्षीरसागर, त्यांचे मी आभार मानतो अशासाठी की लहानपणापासून ते आणि आतापर्यंत ते माझ्या जे काय प्रॉब्लेम असेल किंवा काय असेल त्याला उभे राहिले. त्यांनी बोलवलं तर मी आलो. असं सगळं आमचं अजूनपर्यंत तरी चालू आहे. त्याच्यानंतर माझे नातेवाईक, आई वडील आता नाहीत. वडील माझे 1998 साली इथे रिटायर झाले आणि वडिलांसोबत मी 10 वर्ष सर्व्हिस केली. वडिलांसोबत होतो, म्हणजे बदली कामगारामध्ये मी 3 वर्ष केली. त्याच्यानंतर 91 ला मी परमनंट झालो आणि ह्याच ठिकाणी वडिलांच्या ऑफिसला 98 ला सत्कार झाला. त्याच्यानंतर ते भावाची मुलगी, भाऊ आणि मी इथे आलो होतो. त्याच्यानंतर आता मी काय जास्त बोलत नाही. माझे नातेवाईक आणि सगळे जे आलेत आता, त्यांनी मला खूप सांभाळून घेतलंय. म्हणजे जेवणापासून बाकी सगळ्या गोष्टी ते मला वेळेवर करतात. म्हणजे जे काय असेल ते कुठे गेल्यानंतर. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र.